मात्र निघून झाले एका टप्प्यात सीमा पार. हा आलाय चौकार. वॉट अ शॉट. जबरदस्त फटका. अगदी जर आपण पाहिलं तर निश्चित स्क्वेअर लेगला खेळलेला फटका. वुडलँड स्पॉटवर थोडंसं जर आपण आपल्या उंचीचा वापर करून उसळी घेणारा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. माहित होतं ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन आहे. अशा वेळेला मिडल स्टंपचा गार्ड घेऊन खेळणारा शुभम ऑफस्टिकच्या बाहेर येतो. अगदी रडारमध्ये चेंडू घेतला. म्हणून तर म्हणतात ना, ती निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षकाचं जे विहर रचना जी आहे ती भेदणं फार महत्वाचं. नेक्स्ट बॉल. यावेळेला पुन्हा धागा बघण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र थेट पॅडवर जाऊन आदळतोय. अशा वेळेला अपील केली गेली आहे. परंतु पंच संदेश किस्मतराव यांनी थोडंसं सांगितलंय की हाईट आहे, चेंडू तीनही स्टंपला मिस करून यावेळेला कॅरी करेल आणि निश्चित चांगली पंचगिरी. लेग बाईटच्या रूपाने ही एक धाव आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 3 चेंडू झालेत 6 धावा. चांगली फलंदाजी, समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आत कोणत्या प्रकारची घाई गडबड नाहीये. यावेळेला पुन्हा शुभमसाठी गोलंदाज नरेश पाटोळे. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र पॅडवर आदळल्यानंतर अपील केली गेली. पंचांचं बोट आकाशात. चौथ्या चेंडूवर शुभम महाडिकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला गेलाय आणि या पहिला धक्का चेंडू क्रमांक 4 वर शिवम स्पोर्ट्स गेरसे या टीमला. निश्चित शुभम महाडिक यावेळेला मैदानातून बाहेर जाईल. लेजेंडरी क्रिकेटर संदीप दिवाणे मैदानाच्या आत एंटर होतोय. या मैदानावर अनेक विक्रम संदीपने आपल्या नावावर केलेत. या मैदानातल्या खेळाच्या माध्यमातून अनेक चाहते संदीप दिवाणेनं खऱ्या अर्थानं निर्माण केलेत. टेनिस क्रिकेटला लाभलेला हिरा म्हणून आपण सातत्याने संदीप दिवाणेकडे पाहत असतो. आणि नरेश पाटोळे शेंद्रुण गावाकडनं कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळणारा हा खेळाडू अनेक फ्रँचायझीच्या माध्यमातून खेळतो, व्यावसायिक क्रिकेट खेळतो आणि याही वेळेला निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक हाताळताना काय कमालीची गोलंदाजी आहे. कल्पेश जाधव, शुभम महाडिक सारखे हार्ड हिटर बॅटर समोर आहेत, पण 4 चेंडूंमध्ये जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय, बंदिस्त केलंय. नेक्स्ट बॉल. यावेळेला स्लॉट मध्ये संदीप दिवाणे क्रिकेटचा क्लास दाखवताना फटका फसला आणि त्याही पेक्षा दर्जात्मक क्षेत्ररक्षण. वॉट अ शॉट. आणि त्यावर मात्र काय लाजवाब क्षेत्ररक्षण. बॅक टू बॅक सेकंड विकेट गॉन. वॉट अ बॉलिंग. म्हणून मी मगाशी म्हटलं की दोनही दिग्गज ज्या वेळेला एकमेकांच्या विरोधात येतात त्या दोनही दिग्गजांमधला संघर्ष हा मात्र चांगल्या पद्धतीच्या खेळाचं प्रदर्शन करणारा असतो. कमालीची गोलंदाजी, कमालीचा फटका आणि त्यावर त्याहीहून अत्युच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि अशा तीनही गोष्टी ज्या वेळेला एका फ्रेम मध्ये येतात आणि ती फ्रेम कोणी सेट केली आहे टेनिस क्रिकेटनं, लाईव्ह स्ट्रीम मधला खऱ्या अर्थानं ज्याला म्हणतो मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली आणि टेनिस क्रिकेटला ज्यांनी ग्लॅमर मिळवून दिलं त्या टेनिस क्रिकेटच्या या कॅमेरामॅनकडनं अप्रतिम वर्क आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडू झाले आहेत, 6 धावा खर्च केल्यात. पहिला चेंडू कल्पेश जाधव खेळला, सिंगल आली. सेकंड बॉलवर मात्र शुभम महाडिकच्या बॅटमधनं आपल्याला चौकार पाहायला मिळाला. तिसरा चेंडू आपल्याला लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल आली आणि त्यानंतर पुन्हा स्ट्राईकवर मात्र कंटिन्यू असलेल्या शुभमला पायचितच्या स्वरूपात चले जावचा नारा दिला गोलंदाज नरेशला. नव्यानं दाखल झाला संदीप दिवाणे, ज्यानं 1.5 दशकांहून अधिकचा काळ या टेनिस क्रिकेट विश्वात घालवल्यात, ज्याच्याकडची तंत्रशुद्ध फटकेबाजी पाहण्याकरता हजारो प्रेक्षक खऱ्या अर्थानं गर्दी करतात. आणि त्याच संदीप दिवाणीच्या बॅटमधनं आपल्याला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. लाजवाब फटका होता, परंतु टायमिंग मात्र प्रॉपर झालं नाही. अशा वेळेला नजाकतीनं खेळलेल्या फटकाला अडवण्यामध्ये दर्जात्मक क्षेत्ररक्षण इथे मात्र क्षेत्ररक्षक किशोर पाटील कडनं पाहायला मिळालं. कमालीचा झेल पकडला. संदीपला जावं लागेल आणि आता मात्र नवीन फलंदाज वासुदेव मैदानाच्या आत डावखुऱ्यात. यावेळेला काहीतरी आधी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. कदाचित कल्पेश आणि संदीपने डोकं लावलं असेल, लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आत खेळवलं जाईल जेणेकरून कॉन्सन्ट्रेशन लूज होईल. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र लिडिंग एज लागली. फटका फसला होता परंतु धोका टळलाय. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू एका धावेसाठी ट्रॅव्हल करेल. षटक क्रमांक 1 ची समाप्त झाली आहे आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला शुभम महाडिक आणि संदीप दिवाणे या दिग्गजांच्या 2 विकेटच्या मोबदल्यात मजल मारता आली आहे. ती केवळ आणि केवळ 7 या धावसंख्येवर. कमालीचं षटक.
कमालीची गोलंदाजी. म्हणून म्हणतात ना, निर्णय कधी कधी आपल्या बाजूने लागत नाही, त्यामुळे परिस्थिती आपल्या मनासारखी आपल्याला निवडता येत नाही. पण दिग्गज आणि यशाचे जेते त्यांनाच म्हटलं जातं की निर्णय कुठेही असू दे, परिस्थिती कशीही असू दे, आलेल्या निर्णयातून त्या परिस्थितीला आपल्या बाजूने वळवण्याची धमक ज्याच्या उरात आहे त्याला मात्र मैदानाच्या आत हुकमतही गाजवता येते आणि स्वतःचं साम्राज्यही निर्माण करता येतं. कमालीची गोलंदाजी. परंतु वेळ निघून गेलेली नाहीये. पहिली ओव्हर, पहिलं षटक यावेळेला डीएसच्या बाजूने असलं तरी अजून 30 चेंडूंचा खेळ आहे मैदानात. या टेनिस क्रिकेट विश्वातला शहापूरचा टायगर कल्पेश जाधव आहे. वासूला या मैदानावरचा सगळा अंदाज आहे. वारे जसे वाहतात तसं धावांचं खोरं मात्र काढावं लागेल. बॉलिंग मार्कवर आपल्याला डीएस कडनं पाहायला मिळेल गौरव शिंगळे. आणि यावेळेला पहिला चेंडू सफल झाले, फ्लिक केलाय, लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक मात्र फक्त बघत राहील, कारण की तोपर्यंत चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांचा चौकार. व्हॉट अ शॉट. म्हणून मी मगाशी म्हटलं ना की यश हे जरी कधी कधी तुमच्याकडे वेगानं आलं तरी त्याला त्या संघर्षामधला आणि प्रयत्नांमधला सातत्य राखता येतं, त्याला मात्र यशावर आपलं नाव कोरता येतं. चेंडू क्रमांक 7 या डावातला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये दबाव आहे, दडपण आहे, तणाव आहे, बॅकफुटला गेलो आहे, मनामध्ये विचारांची गर्दी निर्माण झाली आहे आणि अशा वेळेला चेंडू द्यायचा आणि अशा वेळेला हा फटका येणं फार गरजेचं आहे. आणि तेच मी मगाशी म्हटलं की लेफ्ट हँड रायटी कॉम्बिनेशन थोडंसं वर्क करताना पाहायला मिळेल का, कारण तुमच्याकडे सातत्याने ज्या वेळेला स्ट्राईक चेंज केली जाते, सातत्याने ज्या वेळेला तुमचे फलंदाज बदलले जात आहेत, त्यांच्याकडनं स्टॅन्स बदलला जाईल, त्यावेळेला गोलंदाजाला आपली लाईन पकडणं, त्या गोलंदाजाला त्या लाईनवर बॉल पिच करणं हे मात्र फार कठीण असतं. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर गौरव यावेळेला मात्र दबावात असेल. या पद्धतीचे फटके खेळावे लागतील. कर्णधारानं टॉस जिंकला, नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर शुभम महाडिक आणि संदीप दिवाणे सारखे महत्वाचे भरवशाचे अगदी हार्ड हिटर, मोठे फटके खेळण्यामध्ये माहिरत हासिल असणारे फलंदाज यावेळेला तंबूच्या आडोशाला विश्रांती घेताना पाहायला मिळतात. अशा विपरीत परिस्थितीमध्ये गोलंदाज कुठेतरी डोके वर काढतोय आणि तिथे मात्र तुम्हाला थांबवण्याकरता आक्रमण करावं लागेल. संघाची धावसंख्या यावेळेला धावफलकावर 1-1-11 एकावर एक 11 धावा आणि नियम असा आहे, कोणत्याही षटकात कधीही चेंडू हरवला तरी देखील नवीन बॉल. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र फुल पॉवरफुल चेंडूला दाखवल्या आसमान. चेंडू निघून जाईल सीमा पार, कारण युद्ध होत आहे घमासान. 6 धावांचा षटकार. व्हॉट अ शॉट. वासुदेव रंगात आला. खरं तर हिंदू धर्मात आणि शास्त्रामध्ये वासुदेवाच्या येण्याची वेळ ही पहाटेच्या दवबिंदूंप्रमाणे अगदी गवाक्षातून सूर्यकिरण यावी त्याही अगोदर वासुदेवाची स्वारी ही गावाखेड्यामध्ये पोहोचत असते. पण संध्याकाळच्या वेळेला सूर्य मावळतीच्या क्षणाला आणि चंद्राच्या आगमनाला खऱ्या अर्थानं आमंत्रण देणाऱ्या या आसमंताच्या कालावधीमध्ये अडचणीत सापडलेल्या गिरसे संघाला तारण्यासाठी यावेळेला वासुदेव आलाय आणि मैदानाच्या आत दान पावलं नाहीयेत, सोन पावलं घेऊन आलाय. यावेळेला मात्र फटका फसला. लिडिंग एज लागले का, परंतु नाही, शरीराला चाटून चेंडू निघून गेलाय. कमालीची गोलंदाजी. आता मी म्हणेल कमबॅक फार महत्वाचा आहे मित्रा. ज्याला पुनरागमन करता येतं, ज्याला संघर्षाच्या काळामध्ये स्वतःला समजवता येतं, समोरचा हल्ला परतवण्याची ताकद माझ्यात आहे. मग कितीही हल्ले झाले तरी देखील या ताकदीच्या जोरावर दिग्गजांना नामोहरम मी करू शकतो. नेक्स्ट बॉल. सफल झाले. चांगली गोलंदाजी, वेगामध्ये बदल आहे. सातत्यानं ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डावखुरी आताचा फलंदाज आपल्या समोर आहे. अशा वेळेला बुद्धीचा वापर फार महत्वाचा आहे. प्रत्येक वेळेला मित्रा तुझ्या मनगटात असलेली ताकद कामाची येत नाहीये. डोकाच्या आत देवानं मेंदू नावाचा देखील एक अवयव दिलाय. त्याचा वापर जर करता आला तर निश्चितपणानं समोरच्याला देखील विवंचनेत पाडून अडचणीतला आपला मार्ग सहज, सोपा, सुलभ आणि सुकर आपण करू शकतो. कमालीची गोलंदाजी. पहिला चेंडू सणसणीत चौकार, दुसरा चेंडू घणाघाती षटकार, तिसरा चेंडू उत्तर देणारा डॉट बॉल आणि चौथा चेंडू खुन्नस देणारा निर्धाव. नेक्स्ट बॉल. या वेळेला मात्र लाईन चुकली आहे. शफल झाले होते, ऑफस्टिकच्या बाहेर निघालाय. मिडल स्टंपचा गाड घेऊन स्टान्स घेतलेला क्लिअर यावेळेला कुठेतरी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करेल असं वाटलं होतं वासूला, मात्र त्या स्टॅन नंतर लक्ष विचलित झालं. आउट ऑफ द लेग स्टंप डिलिव्हरी आली. वाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 118 एकावर 8 18 धावा. दिग्गजांचा महामेळा म्हणजे निलेश पाटोळे यांचा हा क्रिकेटचा रणसंग्राम. यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू होता, त्यावर गडागाती आघात झालाय. आमच्या अतिथी कक्षाला सलामी देणारा श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषकातला गोल्डन सिक्स हा आलाय सुवर्ण षटकार.
हा षटकार आलाय वासुदेवच्या बॅटमधनं. जणू काही 2 विकेट गेल्यानंतर वासूला संदीपनं कानमंत्र दिला, बॅट घेऊन मैदानाच्या आत उतरायचं नाही, आता गरज तलवारीची आहे. समशेरी प्रमाणे तळपणारी बॅट आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार 1 चौकार अशा एकूण जर आपण पाहिलं तर 17 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे. फुल टॉस बॉल आणि यावेळेला ही देखील संधी गमावली जाणार नाही. आणखी एक षटकार. गौरवचा कोणत्याही प्रकारचा सन्मान ठेवला नाहीये वासुदेवनं. हा आलाय षटकार आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर वासुदेवच्या बॅटमधनं आलेल्या 3 षटकारांच्या बळावर संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 2 बाद 30 धाबा. कमालीचं कमबॅक आहे. म्हणून मी मगाशीच म्हटलं ना, पहिलं षटक 7 धावांचं टाकलं नरेश पाटोळेनं. डीएस न इथं ताकद लावली, डीएस न हुकूमत निर्माण केली. कारण शुभम महाडिक, संदीप दिवाणे हे 2 महत्वाचे फलंदाज बाहेर गेले आणि अशा वेळेला आलेल्या गौरवनं मात्र तब्बल 23 धावा खर्च केल्या. बॅकफुटवर असलेल्या संघाला पुन्हा एकदा फ्रंटफुटवर येण्याची एक आम्ही संधी उपलब्ध करून दिली गोलंदाज गौरवनं आणि अगदी त्या पद्धतीने त्याचा खरपूस समाचार देखील घेतला. आमचा आधी आता मात्र इथे उत्तर देतो की कल्पेशला या 12 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त एकच चेंडू आतापर्यंत खेळता आलाय. उरलेले 11 चेंडू नॉन स्ट्रायकर एंडच्या नॉन स्ट्रायकर बॅटरच्या भूमिकेत घालवली आणि आता 13व्या चेंडू वैयक्तिक दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते कल्पेश जाधव. नरेश टू कल्पेश, 2 लेजेंडरी क्रिकेटर आमने सामने. फर्स्ट बॉल. या वेळेला मात्र दबाव दोन्ही बाजूने स्पष्ट पाहायला मिळेल. आउट ऑफ द लेग स्टंप डिलिव्हरी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न होता आणि वाईटच्या स्वरूपात आणखी एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर 31 3वर 1-31 धाबा. कल्पेश मैदानाच्या आत परिस्थितीचा अंदाज घेतोय आणि अंदाजामध्ये आता मात्र कुठेतरी 23 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर जे दबाव होता, जो काही तणाव होता, जे काही दडपण होतं ते मात्र डीएस वर निघून गेल्या. नेक्स्ट बॉल. या वेळेला बॅक टू बॅक द व्हाईट बॉल. दबावामध्ये म्हणतात ना, मनामध्ये विचारांची गर्दी निर्माण झाली की मग मात्र तुमच्या नियोजनाची पुरती वाट लागलेली असते आणि मागच्या षटकामध्ये 23 धाबा आल्यानंतर कल्पेश नक्कीच अटॅकिंग मोड मध्ये असेल याचा विचार केला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा होता, आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग केली जाईल नरेशकडनं. यावेळेला ट्रॅकर बॉल. चांगली गोलंदाजी. माहित होतं इथे मात्र तुम्हाला आश्चर्यचकित करणारा चेंडू टाकावा लागेल. व्हेरिएशन फार महत्वाचे असतात या झटपट क्रिकेटच्या काळामध्ये, जिथे गोलंदाजांचे दिवस कुठेतरी अजूनही येण्याचा सुवर्ण काळ कोणीतरी अनुभवत असतो आणि अशा वेळेला ज्याच्या भात्यामध्ये 6 चेंडू वेगवेगळे हाताळू शकतो तो गोलंदाज मात्र खेळपट्टीवर राज्य करू शकतो. नेक्स्ट बॉल. या वेळेला स्लो बॉल. संत गतीचा चेंडू अक्रॉस द लाईन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी. उजव्या हाताचा गोलंदाज आधी ज्या वेळेला अराउंड द विकेटचा मारा करतो उजव्या हाताच्या फलंदाजाला, त्यावेळेला नॅचरल अँगल असतो, चेंडू बाहेर निघेल. आणि यावेळेला जर पाहिलं तर या अगोदरचा चेंडू उसळी घेणारा होता आणि हा चेंडू खाली राहिलाय. अंदाज मात्र कुठेतरी आपल्याला थोडासा फसलेला पाहायला मिळतो कल्पेश जाधवचा. परंतु चांगली गोलंदाजी. नरेश पाटोळे अनुभव पणाला लावताना, प्रतिष्ठा पणाला लावताना. नेक्स्ट बॉल. यावेळेला कल्पेशच्या रडारमध्ये चेंडू. आपला ट्रेडमार्किंग शॉट फुल पॉवरफुल कल्पेश जाधवच्या स्टाईल मध्ये शहापूरच्या टायगरनं हा ठोकलाय षटकार. निश्चित षटकार आलाय. या अगोदरचा संघर्ष जर आपण पाहिला तर लगातार 2 चेंडू निर्धाव काढण्यामध्ये यश आलं होतं गोलंदाज नरेश याला. पण तो कल्पेश जाधव आहे आणि अशा वेळेला तुम्ही किती वेळ त्याला शांत ठेवू शकता. म्हणून कल्पेशच्या विरोधात प्रत्येक गोलंदाजाची रणनीती असते की त्याला स्लाइड डाऊन करण्याच्या ऐवजी त्याला जर आपण चले जावचा नारा देऊ शकलो तर ते निश्चित फायदेशीर ठरू शकतं. यावेळेला स्लॉट मध्ये कल्पेशनं मात्र चेंडूला संध्याकाळच्या वेळेला माहुलीचं दिलं दर्शन. चेंडू सीमा पार. कल्पेशच्या बॅटमधनं आलाय सुवर्ण षटकार. कमालीची फलंदाजी. म्हणून म्हणतात ना मित्रा, थोडीशी वेळ आपल्या विरुद्ध चालली असली की आत्मविश्वास आपण आपला खचू द्यायचा नसतो. वेळ विपक्षाची असेल पण ज्या वेळेला आपला काळ येईल त्यावेळेला मात्र आपण फक्त गाजवायचं आणि गाजवायचंच असतं. सलगचा दुसरा षटकार कल्पेश जाधवच्या बॅटमधनं. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळते 44 धाबा. काय कमालीचं पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाज नरेश पाटोळेनं. 7 धावा खर्च केल्या होत्या. 2 गडी
बाद करण्यामध्ये आपल्याला यश आलं होतं. मला वाटतं फ्लड्स लाईट्स ऑन करायचे आहेत. पुढच्या 2 मिनिटांमध्ये निश्चित आपण लाईट्स ऑन करणार आहोत. नेक्स्ट बॉल, कमालीची फलंदाजी. यावेळेला मात्र दबाव आता परिपूर्णरित्या नरेश पाटोळेकडे, परंतु अशा कित्येक परिस्थिती हाताळल्यात नरेश पाटोळेनं. नेक्स्ट बॉल कल्पेशसाठी. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र जर आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूपर्यंत पोहोचतो आहे. लगातारचे 2 षटकार आल्यानंतर सिंगलवर समाधान मानावं लागेल शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला आणि फलंदाजी करणाऱ्या कल्पेश जाधवला देखील. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळते 4-5-45, 4 5 45 धाबा. पहिल्या षटकात शुभम आणि संदीपला माघारी पाठवल्यानंतर डीएस स्पोर्ट्सचा जो वाढलेला आत्मविश्वास होता त्याच्या वर्मी घाव घालण्यात आले. त्याच्या अक्षरशः चिंधड्या चिंधड्या उडवण्याचं काम बॅटर वासुदेव आणि बॅटर कल्पेश जाधवनं केलं. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात गोलंदाज नरेश पाटोळेनं. धावांचा रतीब मात्र वाढताना डावखुऱ्या त्याचा वासुदेवसाठी नरेश पाटोळे. लास्ट बॉल सफल झालेत. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, लॉफ्ट केला गेला, परंतु इथे मात्र वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येऊन पोहोचेल. सिंगलवर समाधान मानावं लागेल. पहिल्या 3 षटकांचा पहिल्या डावातला खेळ मात्र समाप्त झालाय आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 46 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 46 धावा. पहिल्या षटकात 7 धावा आल्या, परंतु उरलेल्या 2 षटकांमध्ये 39 धावा वसूल केल्या गेल्या. म्हणजे जिथे पहिल्या 7 आल्यानंतर 2 महत्वाचे मोहरे टिपल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं, कंटिन्युटी राखणं गरजेचं होतं, आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखणं गरजेचं होतं. तिथे मात्र पुनरागमनाच्या सर्व संधी आणि त्यांचं सोनं करण्याचं काम बॅटर वासुदेव आणि बॅटर कल्पेश जाधवच्या माध्यमातून झालं. काय घणाघाती इनिंग आल्यात. ज्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे तिथे मात्र सन्मान दिला गेला. जो चेंडू आपल्या रडारमध्ये नाहीये तिथं कोणत्याही प्रकारचा चुकीचा फटका खेळला गेला नाही. तिथे मात्र आपली इनिंग कॅरी केली, आपल्या डावाला पुढे नेलं, आकार दिला, धावांच्या संख्येला कुठेतरी आमंत्रित केलं गेलं. आणि हे क्रिकेट फार महत्वाचं आहे. 6 षटकांचं क्रिकेट ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला समजदारी फार महत्वाची. म्हणून तर म्हणतात ना, आक्रमकता आणि संयमता यांचा ताळमेळ म्हणजे क्रिकेट आहे. पेशन्स लेवल जिथे चेक केली जाते, तुम्हाला कधी अटॅक करायचा आहे, तुम्हाला कधी धावायचंय, कधी चालायचंय आणि कधी थांबायचंय, या 3 प्रश्नांची उत्तरं स्वतःला देता आली की आयुष्यातली बरीचशी कोडी ही अलगदपणे सुटत असतात. बॉलर अमोल वासुदेवसाठी. ट्रॅकर बॉल स्लो वन चेंडू. कमालीचा गोलंदाज यावेळेला अमोलकडनं पाहायला मिळाला. कमालीचा चेंडू पाहायला मिळाला आणि या पद्धतीनं तुम्हाला व्हेरिएशन करावे लागतील. बाउन्सर टाकला गेला होता, स्ट्रपल झाले होते वासुदेव अगोदरच. मगापासून आपण मिडलच्या गार्डला पाहत होतो, आता मात्र अगदी ऑफस्टिकच्या बाहेर येऊन स्टान्स घेणारा हा खेळाडू. यावेळेला लो फुल टॉस, त्यावर मात्र वासुदेवनं केलाय आघात घणाघात. 6 धावांचा हालाय षटकार. आणि अशा प्रकारच्या चुका तुम्ही करू शकत नाहीये. इथे मूड मारण्याचा आहे, इथे मूड हाणामारीचा आहे. आणि अशा मूड मध्ये जर तुम्ही स्वतःहून जाऊन सांगत असाल की मी मार खायला तयार आहे, फुल टॉस या सिच्युएशनला म्हणजे खराब गोलंदाजी. पहिला डॉट आला, यानंतर मात्र खराब गोलंदाजी, षटकार आलाय. उत्तर दिलंय गोलंदाज अमोल मडकेनं. पहिला डॉट बॉल आला, त्यानंतर मात्र वासुदेवनं गडागाती आघात केला. याही नंतर फुलर लेनचा चेंडू होता, पुन्हा ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचे चुंबन घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात सुखानं नांदताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि पहिल्या डॉट नंतर षटकार आणि त्या षटकाराला तिखट चोख प्रत्युत्तर दिलं ते गोलंदाज अमोल मडकेनं. आणि धुवाधार फलंदाजी करणाऱ्या वासुदेवला या वेळेला तंबूत जावं लागेल. तिसरा झटका शुभम स्पोर्ट्स गेरसे संघाला. एक बक्षीस आलंय, ते म्हणजेच अमोल मडकेनं जर कल्पेश जाधव यांची विकेट घेतली तर माऊली स्पोर्ट्स शिरगाव या संघाकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल कल्पेश जाधवच्या विकेटसाठी, जर ती अमोल मडकेनं घेतली. शिरगाव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू यावेळेला गेरसे संघाकडनं ऋतिक दिवाने
हा एक हार्ड हिटर बॅटर मानला जातो. मागच्या वर्षीचा प्रचंड गाजलेला खेळाडू हंगाम गाजवला होता. 2025 ची सुरुवात झाली आहे, त्यामुळं गाजवणं आणि सध्याचा हंगाम कोणाच्या बाजूने आहे याचा अंदाज लावणं थोडंसं आपण मागे ठेवूयात. परंतु हे चांगलं द्वंद्व पाहायला मिळेल. षटकारानंतर वासुदावला दिलाय चले जाऊचा नारायण. यावेळेला चेंडू क्रमांक 4. डावखुऱ्याचा गोलंदाज आणि ऋतिकनं मात्र आल्या आल्या अमोल मडकेला सांगितलंय आलोय मी, स्वागत कर माझं. षटकार 6 धावा. उपस्थितीची जाणीव मात्र करून दिली आहे. रडार मध्ये चेंडू आहे, अगदी समोर आलेला चेंडू जागेवरनं आपल्याला ज्याला म्हणतो ना आपण क्रिकेटिंगच्या अगदी नजाकत भरलेल्या फटक्यांच्या यादीमध्ये ज्या फटक्यांचं स्थान आहे स्टँड अँड डिलिव्हर, जागेवरनं चेंडूला प्रेक्षकांमध्ये भिरकवण्याची किमया मनगटाच्या बळावर यावेळेला ऋतिक दिवानेनं केली आहे. आणि म्हणून मी कौतुक केलं होतं की मागचा हंगाम गाजवलेला खेळाडू आहे, यांना चेंडूला सीमा रेषा पल्ल्याचा प्रवास म्हणजे हे ट्रॅफिकची भीतीच नाही. खाली गर्दी आहे, चक्का जाम आहे, यापेक्षा हवेतनं सफर करून गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवणं म्हणजे गेरसे संघ. नेक्स्ट बॉल. डावखुऱ्याचा गोलंदाज या वेळेला मात्र सक्सेसफुल डिलिव्हरी. अगदी स्लो वन चेंडू होता. स्टॅन जर आपण पाहिला, डावखुऱ्याचा गोलंदाज ज्या वेळेला ओव्हर द विकेट बॉलिंग करतो आणि ते देखील उजव्या हाताच्या फलंदाजाला नॅचरल अँगलला चेंडू बाहेर निघणार आहे, वाईड यॉर्क केला गेला आणि मात्र बघावं लागलं ते फक्त फलंदाज ऋतिकला. या षटकातला शेवटचा चेंडू स्लो वन बॉल ऋतिकच्या स्लॉट मध्ये फटका फसलाय, जाळ्यामध्ये अडकवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असेल. आलेली संधी गमावल्यानंतर त्याचे परिणाम काय असतात हे जर विचारायचं असेल तर धर्मवीर चषकामधली फायनल आठवा. हातामधनं चेंडू निसटला नव्हता, जेतेपद निसटलं होतं. हातामधनं चेंडू सुटला नव्हता, चौकार आला नव्हता, स्वप्न भंगलं होतं. हातामधनं झालेली ती केवळ चूक नव्हती तर संघाच्या विजेतेपदाच्या मार्गामध्ये त्या क्षेत्ररक्षकाच्या हातून घडलेला सगळ्यात मोठा गुन्हा होता. एक एक चूक ही संघाच्या विजयाच्या मार्गामध्ये ज्या वेळेला अडसर होते त्यावेळेला ती चूक केवळ चूक नाही तर तो गुन्हा ठरतो. जेल सुटलाय. कुठेतरी धावांचा रतीब प्रचंड प्रमाणात वाढलेला असताना त्याला आळा घालण्याची संधी गोलंदाजाकडनं उपलब्ध होते, त्यावेळेला या चुका मात्र मागात पडतात आणि त्या पथ्यावर पडतात. निश्चितपणानं षटक क्रमांक 4 ची इथे सांगता झाली आहे आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच 58 धावा. आणखी एक उदयनमुख खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, हर्षल वाळिंबे, मॅन फ्रॉम कल्याणी. हर्षल पाटील या वेळेला मात्र धडाकेबाज इनिंगला आगाज केला जाईल, तो म्हणजेच बॅटर कल्पेश जाधव कडनं. हे नाव जे आहे परंतु कमाल म्हणावी लागेल ती म्हणजेच कल्पेश जाधव आतापर्यंत जर आपण पाहिले 24 चेंडू म्हणजे हा चेंडू धरून 25 चेंडू झालेत या डावातले आणि या 25 पैकी फक्त 6 चेंडू वाट्याला आलेत ते कल्पेश जाधवला. आणि या 6 चेंडूंमध्ये देखील वाट्याला आलेल्या या 6 चेंडूंमध्ये देखील 3 षटकार ठोकण्याची किमया कल्पेश जाधवनं केली आहे. षटकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 64 धावा. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला गेल्यानंतर ज्या पद्धतीनं पुनरागमन केलंय, ज्या पद्धतीनं गोलंदाजांवर हल्ला चढवलाय या खेळाडूंनी. या वेळेला लो फुल टॉस कल्पेश जाधवच्या बॅटमध्ये टायमिंग प्रॉपर नाही, क्षेत्ररक्षक तिथे मात्र चुकी करणार नाही. इथे नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेप आणि पंच अभिजित सावंत असल्यानंतर या चुकांना माफी नाही. ज्या खेळाडूची हयात क्रिकेटमध्ये गेली आहे ऍज अ ओपनर बॅट्समन म्हणून, गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून आणि नाईट मॅचेस ज्यानं गाजवल्यात असं नाव अभि सावंत आहे. इथं चूक आणि त्या चुकीला माफी नाही. काय संधी होती, वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता, वाघ आला देखील आणि सरते शेवटला कळलं की पिंजऱ्याला मागचं दार आहे, त्यामुळं वाघ सहज पिंजऱ्यातनं बाहेर निघालाय आणि वाघाला पुन्हा संधी दिली शिकार करण्याची, कारण हा चेंडू असेल फ्री. नेक्स्ट बॉल.
कल्पेश जाधव स्लो वन चेंडू, यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, जोरदार प्रहार करण्याचा, परंतु निश्चित सिंगलवर समाधान मानावं लागेल. या फ्रीडच्या चेंडूवर संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 66 धाबा. 6 वर 6 66. चांगली गोलंदाजी षटकार आलाय, त्यानंतर नो बॉल देखील होता, परंतु त्याही वेळेला यावेळेला समोर ऋतिक दिवाने आणखी एक हार्डिटर बॅटर. ट्रॅकर बॉल, स्लो वन चेंडू, वाईडिश लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू कलेक्ट केला जाईल, फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल आणि त्यानंतर कलेक्ट देखील होईल. या कालावधी दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगलनं प्रथम फलंदाजी करणाऱ्या शुभम स्पोर्ट्स गेरसे संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 67 धाबा. समोर आहे कल्पेश जाधव, बॉलिंग मार्कवर हर्षल पाटील, दहिवली संघाचा हा उदयनमुख खेळाडू. ट्रॅकर बॉल, यावेळेला मात्र जागा निश्चित केली, चेंडू सीमा पार, प्रेक्षकांना सलामी देणारा शहापूरचा टायगर कल्पेश जाधवच्या बॅटमधून आलाय सुवर्ण षटकार. या 6 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 73 धावा. पहिल्याच सामन्यामध्ये राजेबॉय संघानं विक्रम केला आणि तब्बल 90 धावांचा डोंगर विभा केला. हा विक्रम मोडीत काढला जाईल का शुभम स्पोर्ट्स गेरसे संघाकडनं? या षटकातला पुढचा चेंडू, याही वेळेला कल्पेश जाधव मात्र मैदानाच्या आत गमासान घालताना क्षेत्ररक्षकांना दर्शकांची भूमिका बजावण्यासाठी आमंत्रित करणारा कल्पेश जाधवच्या बॅटमधनं आणखी एक सुवर्ण षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल ती म्हणजे 79. 7 वर 9, 79 धावा. प्रत्येक चेंडू गणिक धावांचा डोंगर मोठं करण्याचं काम यावेळेला शुभम स्पोर्ट्स गेरसे संघाकडनं केलं जाते आणि कल्पेश नावाची रन मशीन ज्या वेळेला रंगात येते त्यावेळेला चेंडू मात्र ढगात जातोय. ढगात गेलेला चेंडू अंतर कापू शकला नाहीये आणि दोनही क्षेत्ररक्षकांच्या या अंदाजामध्ये कल्पेशला या मॅच मधलं दुसरं जीवनदान मिळालंय. 5 षटकांचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या आणि पहिल्याच षटकामध्ये तब्बल 2 गडी गमावणाऱ्या शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाची धावसंख्या धावफलकावर केवळ 3 बाद तब्बल 80 धावा. 16च्या सरासरीनं हा संघ आतापर्यंत खेळलाय. या पहिल्या 5 षटकांमध्ये डीएस स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांचा मात्र खरपूस समाचार घेतलाय. अक्षरशः लचके तोडून काढली आहेत, कारण संदीप दिवाने अगदी स्वस्तामध्ये म्हणजेच 0 या धावसंख्येवर बाद झाला. वैयक्तिक धावसंख्येवर शुभम महाडिक वैयक्तिक 5 या धावसंख्येवर बाद झाला. वासुदेवनं मात्र धावांचा रतीब खेचला, वैयक्तिक 30 धावांची घणाघाती इनिंग खेळली आणि आता मात्र मैदानाच्या आत ठाण मांडून बसलेला शहापूर तालुक्याचा, शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाचा टायगर कल्पेश जाधव 5 षटकार ठोकलेत आणि वैयक्तिक 34 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय. कमालीची फटकेबाजी, कमालीची फलंदाजी. डीएस स्पोर्ट्स संघ परिपूर्णरित्या आता मात्र विचारांच्या गर्तेमध्ये अडकताना पाहायला मिळतोय. डीएस स्पोर्ट्स संघ आता मात्र नियोजनावर आता डोळ्या देखत पाणी फेरताना पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सचिन. पहिला चेंडू संदेश सातपुते, यावेळेला मात्र फटका फसलाय. कल्पेशला पुन्हा जाळ्यात, अंदाज चुकलाय. तिसरं जीवनदान आणि इथे तिसरे पंच जगदीश सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. कदाचित डीएस स्पोर्ट्स संघाच्या क्षेत्ररक्षकांची इच्छा आहे की कल्पेशची बॅटिंग पाहावी, त्यामुळे त्याला बाद करण्याचा कोणत्या प्रकारच्या मोहिमा आखल्या जात नाहीयेत. पहिल्या चेंडूवर या 2 धाबा, 2 धाबांनी संघाची धावसंख्या 82 धावा. कोणीतरी क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र सुधारावा लागेल नरेश पाटोळ्यानं त्यांच्या टीमला, कारण हाणामारीच्या या महत्वाच्या षटकामध्ये तुम्ही अशा फलंदाजांच्या विरोधात चुका करतायत की ज्या फलंदाजाला माहित आहे पुढच्या 5 चेंडूमध्ये काय करायचं. आणि या वेळेला सुबैर मारा असेल. यस, इट इज वाईट बॉल. वाईट +1 अशा एकूण मिळतील धावा 2 आणि या 2 धाबांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 84 धावा. आमचे मित्र स्कोरर गुणलेखक आदिनाथ गौर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की 90चा विक्रम आहे टीम टोटलचा आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 84 झाली. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि वैयक्तिक 36 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 36 या वैयक्तिक धावसंख्येवर आहे. या
टुर्नामेंट मधलं श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025च्या या पर्वातलं पहिलं अर्धशतक कल्पेश जाधवच्या बॅट मधनं येईल का पाहायला लागेल. नेक्स्ट बॉल. या वेळेला मात्र चांगली गोलंदाजी. निश्चित अगदी गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. अशा वेळेला वाईड यार्ड केला गेला. म्हणून मी वारंवार म्हणतो ना की व्हेरिएशन फार महत्वाचं आहे. एका लाईनवर जर तुम्हाला अपयश येत असेल, एका लेंथवर जर तुम्ही मार खात असाल तर तिच्यामध्ये तुम्हाला चेंज करणं फार गरजेचं असेल. यावेळेला या षटकातला चेंडू क्रमांक 3 सफल झालेलो. फुल टॉस ब्रेकावून दिला, वाईडिश लॉंग ऑनला. या वेळेला मात्र मिळालेल्या संधीचं सोनं केलं जाईल आणि जवळपास 5 षटकार ठोकलेला वाघाला मैदानाच्या बाहेरचा दिलाय चले जावचा नारा. संदेश सातपुतेनं हा पकडलाय झेल. जबरदस्त गोलंदाजी संदेश सातपुतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि हा झेल देखील यावेळेला किशोर पाटीलनं पकडला. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. संघाची धावसंख्या धावफलकावर 84 धावा. आधी अजूनही धगधगा. 3 चेंडू शिल्लक आहेत. 90चा जो काही विक्रम आहे तो यावेळेला मोडीत काढला जाईल का. न्यू बॅटर नरेंद्र दिवाळे, आणखी एक लेजेंडरी क्रिकेटर. नरेंद्रनं आल्या मात्र हा हँडसम ह्यूज अँड गोल्डन 6 सुवर्ण षटकार. 90 बरोबरी साधली गेली आहे नरेंद्र दिवाळे. मी म्हणून मगाशी म्हटलं की गेरसे संघाला हे माहित आहे अपयश समोर असल्यानंतर यशाच्या दिशेने कसं चालायचं. गेरसे संघाला हे माहित आहे जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटत असतं त्याच वेळेला खरी वेळ असते नव्यानं सुरुवात करायची. पहिल्या षटकामध्ये दादागिरी करणाऱ्या डीएस स्पोर्टची दादागिरी क्षणात गर्भगळीत केली आहे ती मात्र गेरसे संघानं. नरेंद्र दिवाळे रणजी खेळाडू, लेदरचा बादशाह, टेनिसचा बादशाह. फुल टॉस बॉल ऑन साइडला. जर आपण मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. दुसरा धाब्याचा प्रयत्न केला जातोय. गोल गोल धोका टाळलाय. आणि निश्चित कोणाकडनं अंपायरनं घेतलाय का रिव्ह्यू. अंपायर साइडनं हा रिव्ह्यू आलेला आहे. तिसरे पंच जगदीशजी दुधकर सर यावेळेला मात्र. आणि यस, इट इज नो बॉल. कमरेच्या फारच वर चेंडू आहे आणि त्यामुळेच फ्री हिटचा देखील इशारा असेल. 9+1 अशा एकूण या 2 धावा असतील. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र 92 धावा. आणि पहिल्याच सामन्यामध्ये 90 धावांचा डोंगर उभा करणाऱ्या राजे बॉयजच्या देखील विक्रमाला मात्र यावेळेला तोडलंय ते गेरसे संघानं. फ्री हिट बॉल. या फ्री हिट चेंडूवर मात्र अवांतर स्वरूपात फिल्डिंग साइडनं रिव्ह्यू आलाय. पंचांचा वाईटचा इशारा आहे परंतु फिल्डिंग साइडनं हा रिव्ह्यू यावेळेला मात्र चॅलेंज केलंय पंचांच्या डिसिजनला. तिसरे पंच जगदीश सर यावेळेला मात्र ते चेक करतील. परंतु कमालीची फलंदाजी. ज्या पद्धतीनं पहिल्या देखील सामन्यामध्ये फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या राजे बॉयज संघानं 90 धावा उभ्या केल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये फर्स्ट बॅटिंग केलं ते म्हणजे शिवम स्पोर्ट्स संघानं. आणि तिसऱ्या पंचांचा इशारा या सिटीज वाईडला देखील सांगावं लागेल. 36 मध्ये 94 होऊ शकतात तर याच मैदानावर त्याच सामन्यामध्ये 36 मध्ये 95 होतील. पहिला चेंडू कल्पेश जाधवच्या विरोधात. यावेळेला मात्र देखना फटका. आगाज केलाय, यलगार केलाय, आरंभ केलाय, प्रारंभ केलाय, शुभारंभ झालाय. 95चा पाठलाग आणि पहिल्या चेंडूवर चौकार. जबरदस्त फटका संकेतच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. आणि म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की मोठे आकडे ज्या वेळेला तुम्हाला चेस करायचे असतात, मोठ्या धावसंख्येचा ज्या वेळेला तुम्हाला पाठलाग करायचा असतो त्यावेळेला मात्र तुम्हाला समोरच्या संघाच्या मजबूत ज्या बाजू आहेत त्यावर मात्र गणागती आघात करावा लागेल. सातत्यानं निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये कल्पेश जाधव सारखा गोलंदाज. या षटकाचा पुढचा चेंडू
ट्रॅकर बॉल यावेळेला उकळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा मात्र निश्चित वन बाउन्सचा इशारा आलाय पंचांचा. स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला जगदीश दुधकर सर पाहायला मिळत आहेत. वन बाउन्स तिकड बाउन्सर पाहायला मिळाला. अगदी कमी पावलांचा रनअप फॉर विच साइड. ओके, बॅटिंग साइडनं हा रिव्ह्यू घेतला गेलाय. सॉफ्ट सिग्नल जर आपण पाहिला तर वन बाउन्स दिलेला आहे. फलंदाजांचं म्हणणं आहे हाईट जास्त आहे त्यामुळे तो कन्सिडर करावा. बॅटिंग साइडनं रिव्ह्यू. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर संख्येचा आत्मविश्वास निश्चितपणानं गगनाला भिडलेला असेल यामध्ये तिळमात्र शंका नाही. आणि येस, यावेळेला मात्र रिव्ह्यू ऍक्सेप्ट केला गेलाय. व्हाईट बॉल आणि वन बाउन्सचा देखील इशारा असेल त्यामुळे पुन्हा बाउन्सरचा वापर करता येणार नाही गोलंदाज कल्पेश जाधवला. 5 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 5 चेंडू या पहिल्या षटकातले शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवर एका यावेळेला मात्र इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय. चांगली गोलंदाजी आणि कल्पेश जाधवची सातत्यानं खासियत राहिली आहे. स्लो वन बॉल अगदी त्याच ऍक्शन मध्ये तो रिलीज करतो, त्याच ऍक्शन मध्ये तो तेज तर्रार चेंडू देखील रिलीज करतो. त्यामुळं हातांच्या मुवमेंटवर आपण गोलंदाजाला ज्यावेळी वाचण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये मात्र कल्पेश जाधव थोडंसं निसटून बाहेर निघत जातो. पुढचा चेंडू यावेळेला मात्र लेग ब्रेक केला होता. लेडिंग एज लागली आहे. क्षेत्ररक्षक तैनात असेल. सचिन सातपुतेला मात्र माघारी परतावं लागेल. सचिनचं मैदानावर असणं फार गरजेचं होतं कारण या खेळाडूला स्लॉगच्या ओव्हर खेळणं फार चांगलं माहित आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही ताकदीवर खेळण्याचा प्रयत्न करता अशा वेळेला दोनच फिल्डर जे आउट ऑफ 38 सर्कल डिप्लॉइड केलेले आहेत, दोनच क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर तैनात आहेत, अशा वेळेला जी व्यूहरचना तुमची क्षेत्ररक्षकांची 38 सर्कलच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं सजवलेली असते, तिला भेदणं, तिला छेदणं, तिला पार करणं, गॅप शोधणं आणि चेंडूला सीमा रेषा पल्ल्याड पाठवणं हे फार महत्वाचं असतं. आणि अशा काळामध्ये कमालीची चांगली गोलंदाजी कल्पेश हा गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं स्लॉग मध्ये बॅटिंग करणारा कल्पेश हा गोलंदाजांचा कर्दन काळ असतो आणि स्लॉग मध्ये गोलंदाजी करणारा कल्पेश हा फलंदाजांचा यमराज बनवला जातो. आणि त्या लौकिकेला, त्याच आतापर्यंतच्या कारकिर्दीला मात्र चांगल्या दर्जाची गोलंदाजी कल्पेश जाधवच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल आला, त्यानंतर सिंगल आली आणि नव्यानं दाखल झालेला फलंदाज सचिनला या वेळेला मात्र माघारी परतवण्याचं काम गोलंदाज कल्पेश जाधवनं केलं. न्यू बॅटर नाउ ऑन स्ट्रायकिंग एंड मिस्टर मयू. या षटकातला पुढचा चेंडू शिक्षा बाहेर ऑफ ब्रेक चेंडू पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी. फुल लेन चेंडू 2 हाताळले गेले. यानंतर गुड लेन स्पॉटवरचा अनएक्सेप्टेड बाउन्स, ज्याला अनपेक्षित उसळी म्हणतो आणि तो देखील आत येणारा, वेगानं आत येणारा. अशा वेळेला फलंदाजाला मात्र समोरून, ज्याला आपण परफ्यूम डिलिव्हरी म्हणतो, ती मात्र मैदानाच्या आत. नेक्स्ट बॉल. यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू होता फुल लेनचा. पहिल्या 2 चेंडू नंतर पुन्हा त्याच टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला. थोडासा वेगामध्ये बदल. अक्रॉस द लाईन जागेवरनं डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करा, परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा व्यवस्थित संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. सिंगलवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळते ती म्हणजेच 7 धावा. 95 धावांचा पाठलाग चालू आहे. पहिल्या चेंडूवर चौकार खेचणारा संकेत पुन्हा एकदा कल्पेशच्या विरोधात. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. संत गतीचा चेंडू, फटका फसलाय. फलंदाज सहजपणे जाळ्यात आलाय आणि झेल देखील सुटलाय. या मॅच मधला म्हणजे फर्स्ट इनिंग आणि या सेकंड इनिंग अशा पकडून या मॅच मधला 4था झेल सुटला गेलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं आणि झेल कोणी सोडलाय? संदीप दिवाणे, ज्यांच्याकडनं चुकांच्या ज्या पॉसिबिलिटीज असतात, चुकांच्या ज्या संभाव्यता असतात त्या फार नगण्य असतात, म्हणजे अगदी 0.% देखील खाली असतात, परंतु होत असते. बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें हमेशा ही होती रहती है. चेक टेस्ट, थोड़ा सा वॉल्यूम करना यार. चेक चेक टेस्ट. स्पीकर कहाँ है? चेक चेक टेस्ट. चेक 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 टेस्ट. चेक वॉल्यूम और करना ना, थोड़ा सा और. मास्टर पूरा खोल दो. चेक चेक टेस्ट. चेक 1 2 3 चेक टेस्ट. एनपी स्पोर्ट्स श्री छत्रपति शिवाजी महाराज स्वर्ण चषक 2024-25 दिस इज. चेक चेक. मास्टर थोड़ा ओपन करना, इको थोड़ा सा कम करना. चेक टेस्ट. चेक 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 1 2 3 चेक टेस्ट. सर एक ओवर हुआ है ना? एक ही ओवर हुआ है ना? ओवर 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 एक.
ओवर 6 ओवर और पहले ओवर के बाद कितना बना है? दूसरे ओवर की शुरुआत। मौका था लेकिन मौका मौका ही रह गया। वन बाउंस इनटू द फेंस, बाउंड्री विद द स्टार्ट ऑफ सेकंड ओवर। अ वेरी वार्म वेलकम ईच एंड एवरीवन आउट देयर। नमस्ते, जय श्री राम, छत्रपति शिवाजी महाराज की जय। आप जितने लोग यहाँ पे हैं सबका बहुत वेलकम, बहुत स्वागत। और स्वागत है आप सबका एक और नए एडिशन में एनपी स्पोर्ट्स। ये नीलेश भाई के नाम से ही है ना एनपी स्पोर्ट्स? नीलेश जी पाटोले साहब का ये स्पोर्ट्स ग्रुप और हम सब के हिंदुत्व के आराध्य देव श्री छत्रपति शिवाजी महाराज के नाम में बहुत शानदार वापसी। देखिए, एक छोटा सा मिनी कमबैक आप इसे कह सकते हैं ना। इसके पहली बॉल पे 4 रन लगा, उसके बाद बॉलर, अगर आप एज ए बॉलर अपने आप को वहां पे रखें तो हम बहुत कुछ सोचने लगते हैं पहली बॉल पर चौका लगने के बाद, लेकिन उसके बाद ये चेंज ऑफ पेस। वेल डन ऋतिक। 1.2 12 रन्स। टारगेट बड़ा है। देखें, जो ये प्रयास हो रहा है, जो कोशिशें हो रही हैं बड़े रन्स के लिए, आप देख रहे हैं बैट बहुत तेज से घुमा रहे हैं। ये बहुत कॉमन है कि आप ऑलमोस्ट हर एक बॉल पे देखेंगे एज अ टीम यूनिट आप चाहते हैं कि शुरुआत के जो 2-3 ओवर्स है वहां पे आप पीछे नहीं होना चाहते। 5 ओवर्स में आपको 90 प्लस का टारगेट, दैट मींस आस्किंग रन रेट ऑलमोस्ट 20 के आसपास का। 20 रन हर एक ओवर में आपको बनाने हैं और उसके लिए रिस्क और थोड़ा सा अटैक का जो अप्रोच है, ये ओवर नंबर पहले से ही रखना। ये इंटेंट तो काफी पॉजिटिव है लेकिन कनेक्शन हुआ नहीं है। पहली बॉल पर 4 और उसके बाद प्रतीक ने 2 लगातार डॉट गेंदें करके अपनी काबिलियत का एक छोटा सा नमूना पेश किया है। ये इनका प्रदर्शन, इनके टैलेंट का दर्शन। और प्रदर्शन की अगर आप बात करें तो पहली इनिंग में या 30 बॉल में 95 मार दिए। इतने रन बनते हैं 5-5 ओवर में? 90 रन। संदीप भाई ने बैटिंग की, किसने की? इतना रन कौन मारा? कल्पेश यादव। ये कल्पेश यादव को आप लोग ने बताते हैं कि नहीं बताते क्रिकेट में सिंगल डबल भी होता है? वो सिर्फ चौके और सिक्सर ही मारते होंगे, है ना? नीलेश भाई, आपको बहुत सारी बधाइयां, एक और शानदार आयोजन। देखिए, 3 दिन मैं हूं, 3 दिन मुझे आप लोग एज ए कमेंटेटर मत लेना, एज ए एंटरटेनर लेना, है ना? धमाल करेंगे 3 दिनों में। आप जितने लोग ग्राउंड पे हैं, मैं कोशिश करूंगा ग्राउंड के हर एक एंड पे आप जितने लोग बैठे हैं सबसे बातें होंगी। एक मेरी दिक्कत है कि मुझे, हालांकि ये मेरा कर्तव्य होता था कि मैं मराठी भाषा सीखता, मैं सीखा हूं, मुझे समझता सब है, लेकिन बोलने में अपना और मेरा और आपका हिंदी में संवाद होगा। मेरे साथ जो दूसरे सर बैठे हैं, अमर भाई से आप सब मराठी में गुफ्तगू करेंगे, मुझसे हिंदी में। ये सिर्फ 3 दिन मुझे झेलें आप लोग। पानी। ओवर टू यू अमर भाई, मेरी माइक की बैटरी चेंज कर देते हैं ना। दोन्ही पण कॉर्डलेस बंद केले. हॅलो हॅलो, निश्चितच आलोक सर, आपण आलात यासाठीच मी मगाशी वारंवार आपण त्याचा उल्लेख करत होतो की आपल्या येण्यानं या स्पर्धेचा दर्जा जो आहे तो मात्र वाढलेला पाहायला मिळेल. काय कमालीची गोलंदाजी ऋतिककडनं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कुठेतरी वारंवार फलंदाज हुकूमत गाजवेल का, ऋतिकचा समाचार घेतला जाईल का, अगदी फर्स्ट इनिंग मध्ये जे घडलं त्या पद्धतीनेच पुन्हा एकदा या डावाला पुढे नेलं जाईल का, ही सगळी गणितं मनामध्ये चालू असताना सेकंड बॉल डॉट आलाय, तिसरा चेंडू डॉट आलाय आणि चौथ्या चेंडूवर देखील विकेट आली आहे आणि तो देखील डॉट आहे. काय कमालीची गोलंदाजी. म्हणून म्हणतात ना की या वेळेला तुम्हाला थोडंसं मागे यायला मिळालं म्हणून आपण रस्ता सोडून द्यायचा नसतो, उलट मागे आल्यानंतर वेगानं आपल्याला गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्याकरताचा जो काही स्ट्रगल आहे, जो काही संघर्ष आहे, तो मात्र तुम्हाला पराकोटीचा करावा लागेल. 95 या षटकातला 5वा चेंडू 95 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ झाला आणि या 10 चेंडूंमध्ये संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 12 धावा. पुढचा चेंडू ट्रॅकर बॉल होता. यावेळेला मात्र घोषित क्षेत्रामध्ये एका धावसंख्येवर समाधान मानावं लागेल बॅटर पप्पूला आणि पर्यायानं डीएस संघाला.
संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा, अजूनही विजयाकरता तब्बल 82 धावांची गरज आहे. पहिल्या 2 निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये गोलंदाजांनी कमाल केली आहे. पहिला डाव गेरसे संघाच्या जसा फलंदाजांनी गाजवला, अगदी तिथनच या डावाला सुरुवात केली गेरसे संघाच्या गोलंदाजांनी. ऋतिक दिवानेचा या षटकातला शेवटचा चेंडू. संकेतसाठी या वेळेला मात्र चेंडूने केवळ उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक एकमेकांना कॉलिंग करत हजर आहेत, चुकी होणार नाही. आणि षटक क्रमांक 2च्या चेंडू क्रमांक 6 वर झटका क्रमांक 3 बसलाय. 95 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या DS स्पोर्ट्स या टीमला 2 षटक 95 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना खरं तर आपण जर पाहिलं तर निश्चितपणानं पहिल्या 2 षटकांमध्ये टार्गेट सेट करणं फार महत्वाचं असतं. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तुम्हाला जे काही क्षेत्ररक्षण, जे काही क्षेत्र खाली असतं, याच 2 स्लॉकच्या ओव्हरमध्ये याच 2 या षटकांमध्ये या 2 षटकांमधल्या 12 चेंडूंमध्ये आणि याच 12 चेंडूंमध्ये फलंदाजांना मात्र मागे ठेवण्यामध्ये यश आलं गेरसे संघाला. म्हणून सातत्यानं आपण गेरसे संघाचं प्लॅनिंग पाहू शकतो. ते प्लॅनिंग इम्प्लिमेंट करणं, त्या प्लॅनिंगला कॅरी फॉरवर्ड करणं, अगदी त्या पद्धतीनं मैदानाच्या आत खेळ सजवणं हे फार महत्वाचं. 2 षटकं समाप्त झाली आहेत. संघाची धावसंख्या 12 आहे. समीकरण मात्र बदललं गेलंय. 24 चेंडू आणि विजयाकरता 83 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 82 धावा, 13 धावसंख्या धावफलकावर आहे. आणि यानंतर आलोक सर. $24 balls and 82 more runs required. 24 गेंदों में 82 रन बनाने हैं. मंजिल क्या है, रास्ता क्या है, अगर हौसला हो तो फिर ये फासला क्या है. 24 गेंदें 82 रन. बॉलिंग के लिए कल्पेश है. कमाल के प्लेयर है ये. आप लोग जितने लोग यहां पर हैं, स्टेज पे नीलेश भाई बैठे हैं, अगर कोई भी अपना ड्रीम टीम बनाए ना, आपकी ड्रीम टीम बनाए, आप कल्पेश यादव को आप जरूर रखेंगे उसमें. भली मर्जी आप इनके खिलाफ हो, इनको पसंद करें ना पसंद करें, तो बहुत लगातार 2 शानदार गेंदें, बहुत सारी यादें ताजा होती हुई. तकरीबन 8 से 9 साल हो गया जब मैं इसके पहले आया था इस मैदान पर, और यही गेंदबाज, वही लोग, वही ये खूबसूरत सी फिजाएं और लगभग वही ऑडियंस भी, फ्लड लाइट भी हर तरफ से ऑन होती हुई. लगातार ये डॉट गेंदबाजी. एक बात तो तय है कि अगर आप इन पहली इनिंग में और दूसरी इनिंग में, दोनों इनिंग में देखें तो ऐसा लग रहा है कि आई रियली सॉरी टू से, बट ऐसा लग रहा है एक ही टीम खेल रही है. वो थोड़ा सा वन साइडेड अफेयर नजर आता हुआ. कहीं कोई वो जो आप चैलेंज की बात करते हैं, वो मुकाबले की बात करते हैं, वो तो नजर नहीं आ रहा. मेन इन ब्लूज, एक बात याद रखो, मेरी दादी एक बात हमेशा कहती थी नीलेश भाई, जब मैं छोटा था, मेरी दादी कहती थी कि वक्त के बहते दरिया में कुछ तो बाहें मारो तुम, जीत अगर ना भी हो तो लड़ते लड़ते हारो तुम, है ना. बात की बात, थोड़ा फाइट करो. एक और डॉट गेंदें. ऐसा लग वन ऑफ माई फेवरेट, बहुत ही पसंद है मुझे पर्सनली. आज भी 10 साल पहले मैं आपको जैसे देख के गया था, आज भी वही रंग, वही तलखते और उतना भी खेलते हैं. कितने खुश है इस परफॉर्मेंस के बाद कल्पेश? मराठी में आप बोलेंगे तो भी चलेगा. चांगली बॅटिंग झाली. याच्या पुढची मॅच अजून चांगली बॅटिंग करू. ग्राउंड कौन सीरीज मैन ऑफ द सीरीज, कौन आपको लग रहा है कि मैन ऑफ द सीरीज होगा? आपके अलावा कोई 1-2 नाम अगर मैं आपसे और पूछूं तो कौन लग रहा है कि 19th को सीरीज मैन ऑफ द सीरीज का प्लेयर होगा? एक तो आप उस लिस्ट में, और 2 प्लेयर कौन आपको लग रहे हैं कि वो सीरीज लेके जा सकते हैं इस बार? 2 टीम है, एक साई स्पोर्ट, एक NP स्पोर्ट. इन कोई भी ले जा सकता है. रिक्वेस्ट करता हूं. So everyone, ये 36 runs with the help of 5 sixes. अमर जैसा अपडेट कर रहे हैं.